सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवण? आम्ही जेवण करायला बसलोय. तर मला कमेंट्समध्ये आलं होतं की काळ्या दिसत नाही. हे बघा काळ्या बघा. आज आला तर चपाती खातोय का बघा. चपाती दिली खायला. आज इंदुमावशी आलेत कामाला. त्यांचा आहे उपवास. खिचडी आणली आहे त्यांनी. मला दिली ही थोडीशी खायला. त्यांना शेंगदाणे लिंबू दिले. मामा पण सकाळी आलेलेत मुलींना सोडून तळेगाववरनं, आणि तिकडून येताना आईने लोणचं पाठवले. हे लोणचं बघा, मोठी मिरची जी असती त्याच्यामध्ये मसाला भरलेला आहे. ते आई जी ते माझी काम करती त्या हे ताईंनी दिलेलं आहे. त्यांच्या गावचं आहे, म्हणजे बनारसचं लोणचं आहे. आता हे कसं काय काय बनवलं आहे हे मी नक्की विचारेन आणि तुम्हाला कमेंट्समध्ये सांगेल. आज भाजी बनवलेली आहे घेवड्याची. घेवड्याची भाजी, चपाती, भाकरी असं आहे दुपारचं जेवण. थोडासा भात आहे इकडे परतलेला. आणि इकडे बघा ह्यांना पण दिलं आहे खायला. मांजरांना दिलेलं आहे. ससे भाऊ आमचे कुठे गेलेत काय माहिती. काळ्याला दिलं, मांजरांना, आणि आम्ही बसलोय चौघंजण जेवण करायला. इतकं ऊन झालं खूप असं ऊन झालेलं आहे. तुमच्याकडे काय आहे, ऊन आहे का पाऊस आहे, तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आम्ही काय करतोय आज रानात काम. समोर जी ड्रीप आहे ती वर बांधून टाकतोय. रान नीट करायचं आहे, मग ती ड्रीप वरती बांधतोय. खूप छान असा वास येतो ह्या लोणच्याचा, मस्त असा. तसा उद्या इंदुमावशीला देते. इंदुमावशीला म्हणलं तुम्हाला पण घेऊन जा. आणि ह्याच्यात आहेत मस्त असे फराळाचे रव्याचे लाडू. तर रव्याचे लाडू कसे वाटले तेही मला तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा. छान असे पाकातले लाडू केलेले आहेत. आणि या सगळ्यांनी छान असं रानातलं जेवण करायला भेटूया का पुढच्या छान व्हिडिओत.